नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये क्रिटिकल सक्सेस फॅक्टर ॲनालिसिस हा पॉईंट पाहणार आहोत. क्रिटिकल सक्सेस फॅक्टर ॲनालिसिसलाच शॉर्ट फॉर्ममध्ये CSF ॲनालिसिस असं म्हटलं जातं. CFS आर इंडिकेटेड फॉर ऑपॉर्च्युनिटीज, ॲक्टिव्हिटीज अँड कोऑर्डिनेशन असं म्हटलं जातं. आणि याच्या माध्यमातून तुम्ही काय करत असता, तुमची जी काही ऑब्जेक्टिव्स असतील विदिन अ प्रोजेक्ट ऑर मिशन, क्रिटिकल सक्सेस फॅक्टर डिफर्स पर ऑर्गनायझेशन अँड रिफ्लेक्ट्स करंट अँड फ्युचर ऑब्जेक्टिव्स असं म्हटलेलं आहे. वेदर इट कन्सर्न्स बार अँड इन्शुरन्स एजन्सी ऑर कॉन्ट्रॅक्टर, it is essential that the course of action is coordinated with those aspects that help the organization fulfill its mission. ओके, म्हणजे तुमच्याकडे असणारा जो काही इव्हेंट असेल, तो इव्हेंट जर तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल तर त्याचं ॲनालिसिस आपल्याला क्रिटिकली करता येणं गरजेचं आहे. खरंच तो इव्हेंट सक्सेसफुल आहे की नाही याची माहिती आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण तो इव्हेंट खरंच सक्सेसफुल आहे का याचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे प्लॅनिंग. आता एखादा जर इव्हेंट तुम्हाला ऑर्गनाईज करायचा असेल तर तो इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना तो इव्हेंट सक्सेस विदिन द फील्ड ऑफ इव्हेंट मार्केटिंग लार्जली रिलाइज अपॉन प्लॅनिंग अँड क्लॅक्सॉन अँड आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे असणारे जे काही प्लॅनिंगच्या संदर्भात, आत्ताच तुम्हाला लास्ट टॉपिकमध्ये मी प्लॅनिंग म्हणजे काय सांगितलेलं आहे. तर एखादा इव्हेंट जर तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही त्याचं प्लॅनिंग योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्याचं प्लॅनिंग योग्य पद्धतीनं केलेलं असेल तर तुम्हाला तो इव्हेंट योग्य पद्धतीनं ऑर्गनाईज करता येऊ शकतो. तो सक्सेसफुल ऑर्गनाईज तुम्हाला करता येऊ शकतो. आपण एखादा इव्हेंट जर ऑर्गनाईज करत असेल तर तो इव्हेंट एखादा ऑर्गनाईज करत असताना तो इव्हेंट कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायचा आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो जर इव्हेंट तुम्हाला ऑर्गनाईज करायचा असेल तर त्यामध्ये प्लॅनिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याच्याशिवाय तुम्हाला तो इव्हेंट सक्सेसफुली ऑर्गनाईज करता येऊ शकत नाही. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहतोय, तो म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय, तर आपण एखादी वस्तू इतरांना विकत असतो. म्हणजे सेलर अँड बायर एका ठिकाणी येतात आणि ती वस्तू काय करत असतो, विकत असतो. याला मार्केटिंग असं म्हटलं जातं. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटचा विचार करत असता त्यावेळेस त्यामध्ये मार्केटिंग काय आहे, तर तुमच्याकडे असणारे जे काही इव्हेंट्स असतील ते इव्हेंट्स चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करणं, त्याची पब्लिसिटी करणं, त्या पब्लिसिटीच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, या माध्यमातून आपल्याला काय करता येऊ शकतो, एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करता येऊ शकतो आणि त्याचा फायदा मिळवता येऊ शकतो. या सर्व गोष्टींना आपल्याला क्रिटिकल सक्सेस फॅक्टरमध्ये ॲनालाइज करताना विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट पाहतोय, तो म्हणजे डिझाईन. तर एखाद्या इव्हेंटचं डिझाईन कशा पद्धतीनं तयार केलेलं होतं, एखादा सक्सेस फॅक्टर आपल्याला ऑर्गनाईज करत असताना डिझाईन ऑफ ॲन इव्हेंटसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला ज्यावेळेस एखादा इव्हेंट आपण डिझाईन केलेला असतो त्यामध्ये आपले जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स असतील किंवा निगेटिव्ह इफेक्ट्स असतील याचासुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. याचबरोबर आपल्याकडे असणारे जे काही ब्रँड असतील त्या ब्रँडच्या संदर्भात आपले ब्रँड अवेअरनेस वाढलेली आहे की कमी झालेली आहे याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. आणि त्यासाठी आपण जे काही घटक आपण विचारात घेतलेले आहेत त्या सगळ्या घटकांचा आपल्याला विचार या डिझाईनमध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय, फोर्थ पॉईंट, तो म्हणजे लीड जनरेशन. तर लीड जनरेशनमध्ये काय, while building brand awareness is an admirable goal for business events. म्हणजे आपल्याकडे असणारे जे इव्हेंट्स असतील त्याच्यामध्ये इव्हेंटचा ब्रँड अवेअरनेस निर्माण करणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. रिसर्च शोज दॅट ओनली अराउंड 1/3 ऑफ बिझनेस हाव लीड स्कोरिंग ऑर रँकिंग प्रोसेस. सो गेटिंग दिस राईट कुड गिव्ह यू अ कॉम्पिटेटिव्ह एज. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लीड जनरेशन करता येऊ शकतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे आणि ही जर कॉम्पिटिशनला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे इव्हेंट्स तुम्हाला ऑर्गनाईज करता येणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आजच्या लेक्चरमधला पाहतोय, तो म्हणजे फॉलोअप.
आपण एखादा इव्हेंट जर ऑर्गनाईज करत असेल तर तो इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना तो कशा पद्धतीनं ऑर्गनाईज केलेला आहे किंवा कशा पद्धतीनं तो ऑर्गनाईज केलेला होता याची जर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला फॉलोअप ऑफ इव्हेंट असं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं गरजेचं आहे. पोस्ट इव्हेंट ॲक्शनमध्ये हा एक किंवा पोस्ट इव्हेंट ॲक्टिव्हिटीमध्ये हा एक पॉईंट आपल्याला पाहता येऊ शकतो. तो म्हणजे आपण जो इव्हेंट ऑर्गनाईज केलेला होता त्याची माहिती आपल्याला घेता येऊ शकते आणि याच्यामध्ये आपण आपला इव्हेंट कशा पद्धतीनं ऑर्गनाईज केलेला आहे याची माहिती जर आपण गोळा केलेली असेल, याची माहिती जर आपण घेतलेली असेल तर आपल्या इव्हेंटमध्ये कोणकोणत्या चुका झालेल्या असतील, आपल्या इव्हेंटमध्ये कोणती कमतरता राहिलेली आहे का याची देखील माहिती आपल्याला मिळत असते. म्हणून फॉलोअप हा देखील महत्त्वाचा असतो. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहूया. थँक्यू सो मच.